करत असतो. तर सर्वप्रथम आम्ही दिवाळीला जे काही खरेदी केलं आहे त्याची यादी मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगणार आहे. तर सर्वप्रथम आम्ही ही कार खरेदी केली. तर आमचं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की नवीन कारमध्ये बसायचं. तर ते स्वप्न आमचं दिवाळीच्या निमित्तानं पूर्ण झालं. त्यानंतर मधल्या 4-5 महिन्यांपासून आमचं जे लाईट बिल आहे ते खूप वाढत होतं, जास्त येत होतं. तर आम्ही असं ठरवलं की सोलार एनर्जी ही घरावर फिट करायची. तर ते सुद्धा आमचं स्वप्न या दिवाळीच्या निमित्तानं पूर्ण झालं. शेवटी एवढंच सांगेल की दिवाळीच्या म्हणजे आमच्या दुकानामध्ये नेहमी ग्राहकांच्या खूप काही गाड्या असतात. ग्राहकांची सुद्धा इच्छा असते की दिवाळी या सणाच्या निमित्तानं आपली गाडी आपल्या घरामध्ये असावी, घराबाहेर असावी. पण काही कारणास्तव ती गाडी आमच्या गॅरेजवरच राहते. तरी आम्ही त्या गाड्यांची खूप छान प्रमाणे पूजा करतो. समजा तुम्ही अशा प्रमाणे आम्ही त्या गाड्यांची पूजा करतो. तर आज आपल्यासोबत आहेत ओम साई माई सेवा सेतू केंद्र लोणार चे संचालक भारतराव दराडे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना पूर्ण जे लोणार इथं गाव आहे ते आधार या नावानं ओळखतात. तर मी तुम्हाला मी आणलेले फटाके याची ओळख करून देणार आहे. तर बघा, हे सर्व फटाके आहेत. फुलझाड, लसूण, फुलसिंगरी, कोंबडी. तर हे आहे माचीस, बॉम्ब आणि हे आहे बुलेट बॉम्ब. तर मला माहीत आहे की फटाके फोडण्याने पोल्युशन म्हणजेच प्रदूषण होते, परंतु काय करावं, शेजारी पाजारी फटाके फोडत आहे हे पाहिल्यानंतर मला राहावंच जात नाही व मी हे फटाके आणले व मी ते खूप फोडत आहे आणि एन्जॉय सुद्धा करत आहे. तर खूप खूप करा आणि शेअर करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.